नमस्कार. मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग. आजची आपली रेसिपी डाएट रेसिपी नाही आहे. आज आपण करणार आहोत एक बिहारी यूपी रेसिपी, दाल की पुडी. आता ही दाल की पुडी बटाट्याच्या मसाला रस्साबरोबर सर्व केली जाते. आता पाऊस खूप सुरू आहे तर केव्हा तरी ही अशी पण रेसिपी चालते. चला आपण स्वयंपाकघरात जाऊन सामान. दाल की पुडी ही चणा डाळीची केली जाते, त्यामुळे मी चणा डाळ 4-5 तास भिजत घातली आणि कुकरला मग मी अशी उकडवून घेतली आहे. आपण जसं पुरण करतो तसं पुरणासारखा आता हिला याच्यामध्ये फोडणी घालायची. आणि दुसरा माझा आयटम आहे तर हा बटाट्याचा मसाला रस्सा करायचा आहे. तर हे बटाटे उकडवून घेतले आहेत. मसाल्यासाठी मी घेतले टोमॅटो, कोथिंबीर, आमचूर पावडर, लाल तिखट, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण, धणे पावडर, हिंग, मीठ आणि ही थोडीशी मी जिरे पावडर घेतली आहे. आता हा झाला आपला बटाट्याचा मसाला. हे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रेग्युलर देत असते, तुम्ही तो माझा डिस्क्रिप्शन बॉक्स वाचा. आता आपण काय करूया, सगळ्यात आधी तर आपल्याला मसाला आपण करून घेऊ, म्हणजे पुरण, तिखट पुरण आपण करून घेऊया. बरं, दाल की पुडी ही तर गव्हाच्या पिठाचीच केली जाते. म्हणजे आपण जसं पोळीसाठी पीठ भिजवतो तसं हे पीठ घेऊन मी भिजवणार आहे. तर आता मग जेव्हा करील तेव्हा सांगेन, पण आधी आपण आता पहिले हे तिखट पुरण आपण करून घेऊ. बरं, हे पुरण आपल्या पुरणासारखं घट्टच करायचं असतं, त्यामुळे याला आता फोडणी देऊया. आणि हे तिखट पुरण करताना मी एक मसाला करून घेतलेला आहे आणि तो मसाला म्हणजे हिरव्या मिरचीचं वाटण. हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं, लसूण, मीठ, बस एवढंच यात टाकलं आहे. हे वाटण माझ्याकडे कायम तयार असतं. दर 2-3 दिवसांनी मी जेव्हा जेव्हा वेळ मिळेल वाटण करून ठेवते. कारण मग भाज्या किंवा काही करताना खूप आपल्याला त्याचा त्रास होतो, घाईघाईमध्ये आपल्याला सगळं करावं लागतं. तर मग आता आपण याच्यामध्ये मोहरी आणि हिंग घालून घेऊया. ही थोडी मोहरी मी या पुरणाच्या फोडणीसाठी घातली. हिंग घातला. थोडीशी हळद आपण घालून घेऊया. आता हे जे आपलं हिरवं वाटण आहे, हे आपण वाटण याच्यामध्ये घालून घ्यायचं. ही मोहरी जरा तडतडते आहे, मग याच्यावर झाकण ठेवते. कारण हे हिरवं वाटण घातलं की याला फार सुंदर चव लागते, म्हणून हे आपल्याला घालायचं आहे. आता हे सगळं झालं, मी हे वाटण यामध्ये घालून घेतलं. हे पुरण छान खमंग लागावं म्हणून हा सगळा प्रकार असतो. आणि मग ती दाल की पुडी खूप छान खमंग लागते. खूप फार काही तिखट आपल्याला करायची नाही आहे ती. बस आपलं सगळं याच्यामध्ये हळद, हिंग, मोहरी आणि वाटण घालून झालेलं आहे. आपण आता ही डाळ छान मऊ शिजली आहे, ही डाळ यात घालून घेऊ. हे बघा, खूप जण ही शिजलेली डाळ मिक्सरला वाटून घेतात आणि मग करतात. अशी पण छान लागते, तशी पण छान लागते. पुरण तसंही छान लागतं, पण हे याच्यात होतं. आणि नाही झालं तर थंड झाल्यावर आपण थोडंसं मिक्सरला हे वाटून घेऊ, म्हणजे मग आपलं हे पुरण छान तयार होईल. बस, यात झालं तर काही वादच नाही, पण नाही झालं तर आता यात आपलं मीठ टाकायचं राहिलेलं आहे. बस, याच्यामध्ये बाकीचं काहीही टाकत नाहीत. हे छान जशी आपली रवीने तुरीची वरणाची डाळ हाटली जाते तसं हे सुंदर हाटल्या गेलं आहे. यामध्ये फक्त आता आपण मीठ टाकूया, थोडी कोथिंबीर टाकूया. आणि ही चण्याची डाळ असल्यामुळे ती घट्ट तर होणारच आहे, आपल्याला माहितीच आहे. आपण हे सगळं तुमच्यासमोरच मी हे व्यवस्थित हाटून घेते. मग या पुरणाचा एक गोळा करायचा आणि ती जी कणिक मी भिजवणार आहे त्या कणकीत मी तूप मीठ टाकून ती कणिक भिजवणार आहे, म्हणजे आपली पुरी खस्ता होईल.
बस एवढंच आपल्याला करायचं आहे. आणि नंतर आपल्याला बटाट्याची भाजी करायची आहे. त्याचा पण जो मसाला आहे तो मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर आता हे माझं व्यवस्थित मी हे तिखट पुरण तयार करून घेतलं. तुम्हाला वाटलं की नाही हे आपलं होतं आहे नीट, तर तुम्ही मिक्सरमधनं करून घेऊ शकता. पण मी डाळीला 5-6 तास भिजवलं आणि जवळपास मी याला 6 शिट्ट्या दिल्या, तेव्हा माझी ही डाळ इतकी चांगली शिजली. हा एक छानपैकी UP आणि बिहार स्टाईलचा पदार्थ आहे. त्यांच्याकडे सणालाही दाल की पुरी करतात आणि दाल की पुरी करताना त्याच्यासोबत खीर ठेवतात. आता मी तुम्हाला हे सांगितलं कारण त्यांच्याकडे तसं आहे. दुसरी गोष्ट, आपण नाही का पुरणाची पोळी करतो आणि कटाची तिखट आमटी करतो. बरं, ही डाळ शिजवताना या डाळीमध्ये मी हळद, हिंग, तेल, मीठ, तूप सगळं टाकलं होतं. आणि मीठ मी बेताचं टाकलं होतं कारण मला डाळ गाळ करून घ्यायची होती. बस आता हे माझं पुरण तयार झालं. मी फक्त थोडी चव पाहते. हे पुरण खूप छान झालं आहे. बस आता हे पुरण मी ठेवते. याच्यानंतर आपण आता हे पुरण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि मग आधी आपण बटाट्याची भाजी फोडणीला घालून घेऊ. हा मी मिक्सर घेतलेला आहे. मिक्सरसमोर आता मी तुम्हाला हे सगळे मसाले त्यामध्ये घालते. हे मी घातलं आहे टोमॅटो, अर्धा टोमॅटो जवळपास मी घातला आहे. याच्यामध्ये हे खोबरं आणि लसणाचं वाटण, मी थोडं घातलं आहे. त्यानंतर थोडंसं मीठ, धणे पावडर, जिरे पावडर, हा माझ्या घरचा आमचूर मसाला आणि हे लाल तिखट. बस एवढं सगळं मी घातलं आहे. आणि थोडी माझ्याकडे कोथिंबीर आहे ती मी घालून घेत आहे. आता हे वाटण मी वाटून आणते आणि तुम्हाला दाखवते. हे मिश्रण मी वाटून आणलं आहे, हे बघा. आणि आता आपण बटाट्याच्या भाजीला फोडणी देणार आहोत. सगळंच आपले मसाले याच्यामध्ये आहेत, त्यामुळे आपल्याला जास्त काही यात घालायचं नाही आहे. याच्याकडे मी आता जाते आणि इथं मी तूप टाकते. तुपाची फोडणी आपण याला देणार आहोत. आणि याच्यामध्ये आपण मोहरीच्या ऐवजी जिऱ्याचा वापर करणार आहोत. मी जिरं टाकणार आहे आणि हा आपण मसाला त्यामध्ये घालून घेणार आहोत. हे थोडंसं तेल तापलं की मग यामध्ये जिरं टाकते, मग थोडासा हिंग टाकते. हे जिरं आता फुटायला आलेलं आहे. चांगलंच वर आलं आहे फुलून. आता यामध्ये मी हिंग टाकला थोडासा, अगदी किंचित आपण ही हळद घातली आहे. आता हे सगळं मी उचलून ठेवते वेगळं. आणि याच आपल्या मसाल्यात हे सगळंच आपण घातलं आहे अगदी टोमॅटोपासून. त्यामुळे जास्त आपल्याला याच्यात आता काही घालायचं नाही. हा आपला मसाला ग्रेव्हीचा मसाला आहे, त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी मी घालून घेणार आहे. आधी पाणी घालायच्या आधी थोडे बटाटे आपण घालून याला छान परतवून घेऊया. मग पाणी घालूया. या भाजीचा छान वास सुटला आहे. आणि याच्यामध्ये हे ग्रेव्ही करताना त्यात थोडंसं मीठ टाकलं होतं मी. आता जास्त काही याच्यामध्ये मीठ वगैरे टाकायची बघूया चव घेऊन. आपल्याला वाटलं तर आपण टाकू मीठ. आता यामध्ये थोडेसे पाणी टाकते कारण आपल्याला याला ग्रेव्ही हवी आहे या भाजीला.
ही आता बघते मी चव घेऊन. मीठ वगैरे अगदी व्यवस्थित आहे, याच्यात काहीच टाकायला नको. थोडंसं पाणी मी वाढवून देणार आहे. 1 चमचा पुन्हा ग्रेव्ही घालते घट्ट होण्यासाठी हे. आणि थोडंसं आपण धणे पावडर यात घालू, म्हणजे आपली भाजी छान अशी घट्ट होऊन जाईल. ही 1 आणि 2 चमचे धणे पावडर मी टाकली. बस बघा, भाजीचा रस्सा आपोआप मिळून आला आहे. आता आपल्याला दाल की पुडी करायची आहे. तर ती पुडी, आता हे जे आपलं पुरण थंड झालं, आपलं जे पुरणाच्या पोळीचं पुरण कसं असतं ना, तसं बघा हे झालेलं आहे आणि थंड झालं आहे व्यवस्थित. आता हे मी कणिक भिजवून घेतलेली आहे आणि त्याच्यात मी आता हे पुरण टाकणार आहे. हे माझे कणकीचे गोळे तयार आहेत. यामध्ये आता आपण एक काम करूया. हा जो मौसूद गोळा आणि कारण की ही दाल की पुडी लाटताना हळूवार लाटावी लागते, दाबून लाटता येत नाही. तर हे पुरण आता मी यात भरलं. आणि ही जाडच म्हणजे आपल्याला हे करावी लागते, कारण आपण काय करणार आहोत, तळणार आहोत हिला. त्यामुळे ही अगदी हलकी हलकी फक्त अशीच असते. थोडीशी फक्त आपल्याला लाटून घ्यायची आहे, ती बाहेर यायला नको पुरण. माझं आता हे छान शिजलेलं आहे. आता हा मी गॅस कमी करते. ही भाजी मी थंड करायला ठेवते एका बाजूला. आता आपण ही जी तेलाची जी कढई आहे ती आता आपण इथं ठेवूया, कारण आपल्याला आता दाल की पुडी तळून घ्यायची आहे. आणि ही पुडी अशी काही कडक किंवा अशी होत नाही, ही नरमच राहते, पण फक्त छान होते, एकदम चांगली लागते. वेगळा प्रकार आहे. आता आपलं तिखट, आपलं गोड पुरण असतं, तर आपल्या इथे भैया लोकांनी येऊन सगळं ते शिकलेले आहेत. त्यांना पुरण गोड पण बनवता येतं आणि हे आपलं जे खारं पुरण त्यांचं आपण आता शिकतोय. नाही तळलीत किंवा तुम्ही नुसती अशी छान भाजून घेतली तरी पण चालेल. तेल तापवून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते. थोडंसं तेल तापलं की आपण पुऱ्या टाकूया. तेलात मी पुरी टाकली आहे आणि मी एक एकच पुरी तळून घेते. ती एक फक्त तुम्हाला दाखवायसाठी यात टाकली आहे की एक पुरी माझी तळून तयार झालेली आहे. ही एक आता मी दाखवते आणि नंतर आपण आपली प्लेट सजवूया. थोडं तेल मी छानपैकी गरम करून घेतलं, कारण एक पुरी तळली होती, मग ते होत नाही आहे, म्हणजे ती पुरी लवकर तळल्या जात नाही. आतमध्ये त्याच्या डाळ असते ना, त्याच्यामुळे हे थोडंसं मला थांबावं लागलं, बाकी काही नाही. तर आपली आज UP स्टाईल दाल की पुरी आणि आलू की सब्जी तयार झाली आहे. काही झालं तरी कुठून तरी थोडंसं त्याचा तो मसाला निघतोच बाहेर, त्यामुळे तेलाचा रंग असा झालेला आहे.
जसं कचोरी असते ना तसं कचोरीसारखं हे थोडंसं फुलतं, पण हे आपल्याला खूप काही असं लाल किंवा अगदी असं हे करायची गरज नाही आहे. ही दाल की पुडी खूप छान लागते तशीच छान होते. आणि जशी ती थंड झाली की ती नरमच येते, मग काही ती अशी कडक वगैरे राहत नाही. तर ही पण माझी पुरी तळून झाली आहे. आता हे सगळं मी बाहेर काढते आणि आता आपण आपलं गॅस बंद करते आणि आपण आपलं आता प्लेट सजवूया. या प्लेटमध्ये मी ही बटाट्याची भाजी काढून घेते. आलू का रस्सा आपला जास्त झाला प्लेटमध्ये, थोडासा वेगळा काढून घेते. बस आता हा आपला आलू का रस्सा आणि ही दाल की पुरी. तर आपली ही यूपी सायडर डिश, बिहारी डिश तयार झाली आणि दिसते पण छान आणि खायला तर खमंगच लागते, कारण की तिचे इन्ग्रेडियंट्सच असे आहेत की ते खरोखरच आपल्याला छान चविष्ट इन्ग्रेडियंट्स आहेत तिचे. चण्याची डाळ म्हटल्यानंतर चण्याच्या डाळीला छानच एक विशिष्ट चव येते. आणि हे बघा, दाल की पुरी आणि आलू की सब्जी. आलू का सब्जीमध्ये आपण असा मसाला घातला आहे की ती कुर्मा भाजीच झाली आहे त्याची. त्यामुळे दाल की पुरी और आलू की कुर्मा भाजी हे आपलं आज खूप सुंदरपैकी रेसिपी तयार झालेली आहे. ही रेसिपी बिहार स्टाईल आहे. त्यांच्या कुठल्या तरी सणाला हा करतात आणि ही भाजी ठेवली आहे. तसंच त्याच्यासोबत खीर पण ठेवतात. तर धन्यवाद. तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रांतीय रेसिपी ट्राय करतो. आज मी तुम्हाला ही एक प्रांतीय रेसिपी तयार करून दाखवली. म्हणून जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. पावसाळ्यात कधी कधी असं खावंसं वाटतं, तर त्याच्यासाठी मी ही रेसिपी केली. तुमचे खूप खूप धन्यवाद.